कडा सहकारी साखर कारखाना अर्थात महेश कारखान्याची परवानगी आमदार धस यांच्यामुळे रद्द झाली ती सुरू करावी या मागणीसाठी काल बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी आमदार धोंडेंचं धरणे आंदोलन झालं. काय नेमकं आहे की तुम्ही खरंच असं अडवणूक केली का? हे बघा, डी लायसनिंगच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचा शुगर कंट्रोल ऍक्ट आहे, 1966चा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं प्रधानमंत्री हे मनमोहन सिंग साहेब असताना 2006ला अमेंडमेंट झालेली आणि ती अमेंडमेंट अशी झालेली आहे की 5 वर्ष एक सलग जर कुठल्याही देशातल्या साखर कारखान्याने जर 5 वर्ष सलग जर क्रशिंग लायसन घेतलं नाही तर त्याचं लायसन आपोआप डिलायसन होतं. त्याप्रमाणे तुम्ही 2011 साली शेवटचं लायसन घेतलं, त्याच्यानंतर 17व्या सालामध्ये तुमची मुदत संपली. 17व्या सालाच्या मध्ये तुम्ही क्रशिंग लायसन घेतलं नाही, 2025 पर्यंत घेतलं नाही, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक तुमचा कारखाना जो आहे तो डिलायसन झालेला आहे. त्याला मला जबाबदार पकडणं हे उचित नाही असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही हे रद्द झाल्याच्या नंतर हे तुम्हाला फार उशिरा कळालेलं आहे. तुम्हाला विश्वस्त म्हणून निवडून दिलेले सभासदांनी, ते तुमचं काम होतं. कारखाना टिकवून ठेवणं, कारखान्याचं लायसन टिकवून ठेवणं हे तुमचं काम होतं. तुम्ही ते न करता आता MSC बँकेचे पैसे भरले चांगली गोष्ट आहे. तुम्ही आतापर्यंत कोणाचेच काही भरलेलं नाही, किमान त्यांचं तरी भरलं. कामगारांचं कधी काही दिलं नाही. तुमच्या राज्यामध्ये तुम्ही कशाचंही म्हणजे साधारणतः 1 रुपया सुद्धा तुम्हाला बैलगाडीच्या चाका एवढा दिसतो. त्याच्यामुळं तुम्ही कधी कोणाचं काही भरलं नाही. राज्य सहकारी बँकेचे पैसे भरलं, त्याच्याबद्दल तुमचा आभार. मग आता हा कारखाना सुरू होईल का नाही? नाही, डी लायसनिंग झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आता प्रयत्न करावेत. त्यांनी प्रयत्न भरपूर केलेत. साखर आयुक्ताकडे गेलेत, तेच केंद्र सरकारकडे गेलेत. केंद्र सरकारकडून त्यांना रिलीफ नाही मिळाला. मग मुख्यमंत्र्यांचं पत्र नेलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर ते हायकोर्टात गेले, हायकोर्टाने पण त्यांना रिलीफ दिलेला नाही माझ्या माहितीप्रमाणे. मग आता आणखी त्यांना जिथे प्रयत्न करायचे ते प्रयत्न करावे. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. दुसरा एक प्रश्न की त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीत मला पुन्हा प्रवेश देऊ नये म्हणून आमदार दासांनी पत्र. माझ्या म्हणण्यावर भारतीय जनता पार्टी एवढी छोटी आता राहिलेली नाही. आमचा पक्ष जगातला क्रमांक 1चा पक्ष आहे. त्या पक्षामध्ये कोणाला घ्यावं कोणाला घेऊ नये हे माझ्यासारख्या छोट्या माणसाला त्या ठिकाणी विचारलं जाईल असं मला वाटत नाही. ज्यांना घ्यायचे त्यांना ते घेतात. पक्षाने उद्या कोणताही निर्णय घेतला तर त्याला आम्ही थोडीच विरोध करणार. ते आमदार धस त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करावेत कारखाना सुरू करण्यासाठी. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.